आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महात्मा फुले अद्वितीय समाजसुधारक होते। भिक्खू पय्यानंद थेरो। प्रारंभी महात्मा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त क्रांतीरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भिक्खू पय्यानंद थेरो यांनी महाविहार धम्मसेवक ग्रुप सदस्यांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। क्रांतीरत्न महात्मा ज्योतिबा फुले हे 18व्या शतकातील पुरोगामी विचारांचे थोर व्यक्तिमत्व होते। त्यांनी समाजात स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी परंपरा या बाबतीत वैचारिक प्रबोधन दिले। त्यामुळे महात्मा फुले हे समाजसेवक आणि भारतीय इतिहासातील अद्वितीय समाजसुधारक होते, असे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक UD गायकवाड, उदय सोनवणे यांनीही यावेळी आपापलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी पांडुरंग अंबुलगेकर, अशोक कांबळे, ज्योतिराम लामतुरे, भरत कांबळे, उमाकांत धावारे, मिलिंद धावारे, आशा चिकटे, शोभा सोनकांबळे, पंचशिला बनसोडे, रेखा घोबाळे, अंजली सोनकांबळे, शकुंतला नेत्रगावकर, पृथ्वी सोनवणे यांच्यासह धम्मसेवक ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तमाम देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महात्मा फुलेंचं जीवन हे बहुजन कल्याणासाठी त्यांचं जीवन होतं। आज देशामध्ये स्त्री शिक्षणाचं खरं रूप हे महात्मा ज्योतिराव फुलेंमुळेच आज दिसत आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी, जागतिक विद्वान असलेले बाबासाहेब हे जगामध्ये फक्त 3 गुरु मानतात। एवढं मोठं कार्य, तर बाबासाहेबांचं एवढं मोठं कार्य सर्वांना दिसतंय। जर त्यांच्या गुरूंचा जर विचार केला, नक्कीच महात्मा फुलेंचं कार्य हे परिवर्तनाचं कार्य होतं। त्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या लोकांना जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांची चळवळ ही परिवर्तनवादी विचाराची चळवळ होती। महात्मा फुल्यांचे विचार समस्त सनातन विरोधी अशा पद्धतीचे होते, वर्ण व्यवस्थेच्या विरोधातले होते। महात्मा फुल्यांची जी सामाजिक समता जी आहे तीच शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली। आणि म्हणून या देशाला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराची, यांच्या सामाजिक समतेची गरज आहे। सध्या भारतामध्ये सामाजिक समरसतेचा विचार येत आहे, परंतु हजारो वर्षापासून सामाजिक समतेच्या म्हणजे लोक वाट पाहत होते, तेव्हा कोणी सामाजिक समरसतेचा किंवा समतेचा विचार आणला नाही। आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सर्वात अगोदर या सामाजिक समतेचा पुरस्कार केला। त्यासाठी त्यांनी फार मोठे बदल स्वतःपासून सुरुवात केलेली आहेत। त्यांचं कार्य हे आपल्या देशामध्ये आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे। बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंच्या विचारानं आणि महात्मा फुलेंच्या कार्यानं प्रभावित झालेले आहेत। ते म्हणतात, काही जरी झालं तर महात्मा फुलेंची विचारधारा आम्ही सोडू शकत नाहीत। आणि म्हणून महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेलं आहे। बुद्ध, कबीर आणि फुले हे बाबासाहेबांचे गुरु आहेत। आणि म्हणून बाबासाहेबांचे जे गुरु आहेत तेच आमचे गुरु आहेत। आणि म्हणून अशा या महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आज आहे। आणि म्हणून या निमित्तानं मी त्यांना विनम्र कोटी कोटी वंदन करतो। आणि महात्मा फुलेच्या विचारधारेवर जे लोक प्रेम करतात त्या सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं।